झाला आहे. साध्या सोप्या पद्धतीत मिरची, शेंगदाणा, भाजकी डाळ आणि कोथिंबीर, कढीपत्ता आणि हा भडस पोहा जो की दुकानात दिवाळीला भेटतो. बघा कसं आहे. पहिल्यांदा कढईत तेल घ्यायचं, ते छान गरम होईपर्यंत वेट करायचा. तेल गरम झाल्यानंतर पहिल्यांदा आपण त्यात टाकायचं आहे तेल. बघायचं गरम झालंय का काहीतरी टाकून. मोहरी, जिरा वगैरे तडतडली तर समजायचं तेल गरम झाले. त्यानंतर त्यात पहिले आपण मोहरी टाकूया. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. मोहरी टाकली. मस्त हलवून घ्यायचं तडतडेपर्यंत. मोहरी तडतडल्यानंतर त्यात आपण टाकायचंय जिरं, एकदम फ्रेश जिरं. जिरं टाकल्यानंतर शेंगदाणे टाकूयात. मस्त भाजून घ्यायचं. वरून कढीपत्ता टाकायचा त्यात. चांगलं भाजल्यानंतर शेंगदाणे पण चांगले तळले पाहिजेत. मग कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता टाकल्यानंतर त्यात आपण थोडीशी मिरची ॲड करूया. हिरवी मिरची बारीक चॉप केलेली, कटिंग केलेली. थोडासा धनिया म्हणजेच कोथिंबीर मराठी भाषेत. चांगलं हलवून घेऊया, मिक्स करूया चांगलं. फोडणी जेवढी तुमची छान बसेल ना तेवढं तुमचं चिवडा एकदम खुसखुशीत, खमंग, मस्त एकदम लागणार. आता बघा आपण हळद आणि तांबडी तिखट टाकलेलं आहे त्यात. चांगलं मिक्स करायचं, हलवून घ्यायचं. त्यानंतर त्यात आपण पोहे ॲड करायचे. त्याच्या आधी थोडं आपले ते भाजकी डाळ म्हणा, कोथिंबीर म्हणा, मिक्स करायचं आहे. चांगलं हलवून घ्यायचं आहे. हे सगळं झाल्यानंतर त्यात आपण ॲड करायचं आहे. काय ॲड करायचं आहे? हां, पोहा. नाही, नमक, थोडंसं मीठ स्वादानुसार, बारीक मीठ स्वादानुसार. त्यानंतर पोहा मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस लो फ्लेमवर ठेवायचा आहे, जेणेकरून खाली करपला नाही पाहिजे मसाला किंवा जळला नाही पाहिजे. त्याला करपट वास लागतो. मस्त मिक्स करून घ्यायचं आहे कलर बदलेपर्यंत. बघा चिवडा हळूहळू पिवळा होत चालला आहे, पिवळा झालेला आहे. आता आपण त्यात ॲड करायचा चिवडा मसाला, जो की रामबंधूचा विकत चिवडा मसाला भेटतो बघा, 1 पॅकेट. ते थोडंसं ॲड करून घ्यायचं आपल्याला. त्यात थोडंसं टाकायचं आहे. त्याने एक वेगळी टेस्ट येते, छान लागतो चिवडा. बघा चिवडा मसाला रामबंधूचा ॲड केलेला आहे, जो की तुम्हाला दुकानात विकत भेटतो किंवा तुम्ही घरीही बनवू शकता. मी ती पण एक व्हिडिओ टाकणार आहे. हा बघा आपला चिवडा तयार, एकदम मस्त साध्या पद्धती.